नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ऐश्वर्या जानकीला डिवचण्यासाठी आता मैदानात सुद्धा आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी बघितलंस ना, तुझ्या नवऱ्याने मला इथे बघितलं आणि कसा पेटून उठला ते. पण तुला काय वाटतं गं, जसं मी तुला घरात हरवलंय तसं इथे मैदानामध्ये माझा पेलवान तुझ्या नवऱ्याला हरवेल. कळलं का तुला? ऋषिकेश जिंकणार नाही कुस्तीची स्पर्धा. तेव्हा जानकी म्हणते, तुझ्या बोलण्यामुळे ते तर अजिबातच हरणार नाही. ऋषिकेश जिंकणार मला खात्री आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, घरामध्ये मी तुला हरवले. तुला माहिती आहे ना, चॅलेंज दिलं होतंस तू मला, एका महिनाभरात घरातून बाहेर काढेन म्हणून. मग शेवटीला मीच जिंकले ना. मी तुम्हाला घरातून बाहेर काढले आणि आता अशी अवस्था करून ठेवणार आहे ना, की कुठेही तुम्हाला आता तोंड लपवण्यासाठी जागा उरणार नाही आहे. या मैदानातसुद्धा आता ऋषिकेशच हारणार. कळलं का तुला? तेव्हा इथे आता कुस्तीचे काही नियमसुद्धा समजावून सांगितले जातात. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की पुढच्या स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकाला इथे चीटिंग करून किंवा लढत देत असताना खोटी काहीतरी चालबाजी करून हरवायचं नाही. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते ऐश्वर्याला, काय म्हणाले ऐकलंस ना, म्हणजे खोटं कुठेही चालत नाही. तू जरी आम्हाला घरातून बाहेर काढलं असलंस ना, तरी घरातल्या माणसांच्या मनातून तू आम्हाला बाहेर काढू शकत नाहीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं या मातीमध्ये आहे ना, ज्या मातीचा तुला एवढा अभिमान आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश हारणार आहे. तू बघच, अगं माझा पैलवान त्याला तिथे टिकूच देणार नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तुला ही साधी माती वाटते ना गं, मातीजवळ इमान राखणारा माणूस कधीच हारत नाही. कारण माती त्या माणसाला हरूच देत नाही, कारण तो इमानी असतो. कळलं तुला? ते बघ तिकडे ऐश्वर्या, बघ तिकडे, ऋषिकेश कधीच हारणार नाही. मी तुला म्हणाले होते ना, तू कितीही प्रयत्न कर. तेव्हा इथे आता ऋषिकेश समोरच्या स्पर्धकाला चांगलाच उचलून आता खाली आपटतो आणि त्याला खूप जास्त राग आलेला असतो. ऐश्वर्याच्या दिशेने तो आता हात करतो आणि ऐश्वर्याला जणू काही त्याच्या मुठीमध्ये चिरडून टाकू की काय, एखाद्या मुंगीसारखं चिरडून तिला बाजूला फेकून देईन, अशा पद्धतीची रिॲक्शन आता ऋषिकेश ऐश्वर्याला देतो. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंस ना, मी सांगितलं होतं ना तुला की इथे ऋषिकेश अजिबात हारणार नाही. तर इथे आता स्पर्धकाला चांगलं उचलून आपटलेलं असतं आणि विजय मिळवलेला असतो. तेव्हा इथे मुळशीची आण बाण आणि शान ऋषिकेश रणदिवे हे जिंकलेले असतात. सयाजी विखे पाटील प्रतापराव जाधव यांना घेऊन आलेले असतात ऋषिकेशला हरवण्यासाठी. तरी ते नीच ऐश्वर्या एवढं सगळं कारस्थान करून देखील तिचं मन भरलेलं नसतं. तरीसुद्धा जानकी आणि ऋषिकेशला ती सुखाने अजूनही जगू देत नसते. तर इथे जानकी आता येते धावत पळत आणि ऋषिकेशला मिठी मारते, कारण ऋषिकेशने खूपच छान पद्धतीने ती लढत दिलेली असते. ओवीसुद्धा येते, आपल्या बाबांना मिठी मारते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स करते. तेव्हा इथे जानकी आता आपल्या पदराने ऋषिकेशचा चेहरा पुसून काढते आणि म्हणते की ऋषिकेश, खरंच तुम्ही छान पद्धतीने अगदी खेळ सांभाळून खेळलात आणि छान बाजी मारलीत. तेव्हा इथे ती म्हणते की ऑटोग्राफ द्या ना. तुम्ही ही लढाई लढलातच, पण येणाऱ्या सगळ्या संकटांना आपण असंच सामोरं जायचं आणि प्रत्येक लढाई ही अशीच जिद्दीने लढायची, असं आता जानकी म्हणत असते. तेव्हा ऋषिकेशसुद्धा म्हणतो, अगं कितीही संकटं आपल्या रस्त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, आपल्या इथे संसारामध्ये कितीही अडथळे निर्माण करण्याचा लोकांनी प्रयत्न केला, तरीसुद्धा त्या संकटांना कसं उडवून लावायचं आणि त्यांना कसं चितपट करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे आता ऐश्वर्याचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं. अगदी त्या मातीमध्ये तोंड तिचं आता लपवायचं तिच्यावरती वेळ आलेली असते, कारण तिला ऋषिकेशचा विजय इथे बघवत नसतो, तो तिला पचत नसतो. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील ऐश्वर्या एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तर इथे कोल्हापूरवरनं प्रतापराव जाधव याला आणलेला असतो ऋषिकेशला हरवायला, पण आता दोघेही फायनलमध्ये भेटणार असतात. त्यानंतरला इथे सुमित्रा आता ऋषिकेशच्या ट्रॉफीज वगैरे बघत असते. त्या ट्रॉफीज बघत असताना तिचे डोळे पाणावलेले असतात, तिचा ऊर भरून आलेला असतो. तिला त्या जुन्या गोष्टी आता आठवत असतात, कारण सौमित्राने त्याची आठवण करून दिलेली असते. सौमित्र म्हणत असतो की दादा आयुष्याच्या ह्या स्पर्धेशी कुस्तीशी बघ कसा दोन हात करतोय, आणि हे सगळं कुणामुळे? हे सगळं तुमच्यामुळे त्याला पुन्हा ते करावं लागतंय जे त्याने हाऊस म्हणून कॉलेजला असताना केलं होतं. पण आता तो इथे त्याची परिस्थिती नीट करण्यासाठी, परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तो कुस्ती लढतोय.
तेव्हा इथे आता आजी येतात आणि म्हणतात, काय गं सुमित्रा, अगं तू काय इथे डोळे अश्रू आता घाळत बसलीस? अगं का त्या ट्रॉफी वगैरे बघत बसलीस? तू काय जाणार आहेस की काय कुस्ती बघायला त्या ऋषिकेशची? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो, मी ऋषिकेशची कुस्ती बघायला जाणार आहे. त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी तिथे जाणार आहे. अगं आई, तो कॉलेजमध्ये असताना जेव्हा कुस्ती खेळायचा ना, तेव्हा मी तिथे गेल्यानंतर मैदानात त्याचा ऊर असा भरून यायचा. त्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ यायचं आणि तो ती स्पर्धा जिंकल्यानंतर मी जेव्हा त्याचा तो मातीने माखलेला चेहरा माझ्या पदराने पुसायचे, तेव्हा त्याला सगळा थकवा अगदी गेल्यासारखं वाटायचं आणि मग तो ट्रॉफी माझ्याकडे द्यायचा आणि माझा आशीर्वाद घ्यायचा. तेव्हा मी त्याला मस्करीत म्हणायची सुद्धा की आता आईकडे ट्रॉफी देतोयस, आई पदराने चेहरा पुसते, पण नंतर बायको आल्यानंतर आईला विसरशील का? तेव्हा मात्र इथे आजी म्हणते की मग त्याने तुला दिलेला शब्द हा खरा करून दाखवला आहे. बायको आल्यानंतर आईला तर तो विसरलाच ना. तो काय म्हणाला, तुला आई अशी हाक मारणार नाही, तू जर समोर आलीस ना तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, असं म्हणाला ना तो. आईला त्याने स्थान न देता, पहिली प्रायोरिटी आईला न देता त्याने बायकोला दिली आणि तिथेच त्याने सिद्ध केलं की तो बायको आल्यानंतर पूर्णपणे बदलणार. अगं सावत्र मुलगा असून सख्ख्या मुलासारखी माया दिलीस ना तू त्याला, अगदी हवं तेवढं प्रेम केलंस तू, पण सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र. कळलं का तुला सुमित्रा? तेव्हा इथे आता सुमित्रा पुन्हा सगळं काही तिच्या मनामध्ये विष पेरल्यानंतर रागवते आणि सगळ्या ट्रॉफ्या वगैरे आता बाजूला ठेवून देते, कपाटामध्ये ठेवून देते आणि रागानेच पुन्हा ती बाहेर जाते. त्यानंतरला आता अजून 2 स्पर्धकांमध्ये लढत सुरू असते. तोपर्यंत इथे ऋषिकेश आता शांतपणे बसलेला असतो आणि गुलाब तर इथे गुलाबाने अगदी त्यांच्या खाल्लेल्या मिठाला तो जागलेला असतो. त्यांना राहायला तर घरामध्ये जागा दिलेलीच असते, त्याचबरोबर तो त्याचे खांदे वगैरे आता चेपून देत असतो. जानकीसुद्धा त्याचे पाय वगैरे चेपून देत असते. त्यानंतरला आता जे 2 स्पर्धक असतात ज्यांच्यामध्ये लढत झालेली असते, त्याच्यामध्ये अजून एक विजेता झालेला असतो आणि जो विजेता झालेला असतो त्याची आणि ते ऋषिकेश रणदिवेची आता पुन्हा स्पर्धा होणार असते. कारण पहिली ही त्यांची जी स्पर्धा होते तो पहिला राऊंड होतो, त्याच्यातून सिलेक्शन होतं ते दुसऱ्या राऊंडमध्ये येतात आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं ते तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे सेमीफिनालेमध्ये आता आलेले असतात. तर इथे ऋषिकेश आणि त्यांच्याबरोबर आता दुसरे स्पर्धक हे सेमीफिनालेमध्ये आलेले असतात आणि तिथेसुद्धा आता ऋषिकेशला चितपट करण्यासाठी ऐश्वर्या जीवाची बाजी लावत असते. ती म्हणत असते, पाडा पाडा त्याला, पाडा त्याला, ह्या मैदानातूनच बाहेर काढा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे काय हा माणूस खेळतोय, अरे ते ऋषिकेशचा पाय वडा ना, मी जर असते ना तिथे तर या ऋषिकेशला कधी जिंकू दिलं नसतं, त्याचा पाय खेचून त्याला पाडलं असतं पाठीवरती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे लोक कोण आले तिथे खेळायला काय माहिती, त्यांना समज आहे की नाही कुस्तीची. तेव्हा इथे आता एकमेकांचा पाय पकडायला जात असताना ऐश्वर्या इकडे जोर जोरात ओरडत असते. ती म्हणत असते की खेचा खेचा पाय खेचा, अरे ने त्याला ने, ऋषिकेशला मैदानाच्या बाहेर फेकून दे, असं इथे ऐश्वर्या आता म्हणत असते. तर इथे ऐश्वर्या तिथे फक्त ऋषिकेशला हरवण्यासाठीच आलेली असते, कारण ती एवढी जलेस असते की तिला ऋषिकेश आणि जानकी जरी बाहेर गेले तरी तिला ते हरवू शकतात, आपलं नव्याने स्थान निर्माण करू शकतात, हे तिला बरोबर माहिती असतं. कारण चांगुलपणा शेवटीला जिंकतो आणि वाईटपणाच हारत असतो, हे तर खरंच. आणि अगदी तसंच होतं. ऋषिकेशची हार बघण्यासाठी ऐश्वर्या तिथे आलेली असते, पण शेवटीला ऋषिकेशची जीत तिने बघितलेली असते. तर इथे ऋषिकेशने पुन्हा एकदा त्या पहिलवानाला चांगलं चितपट केलेलं असतं, उचलून आपटलेलं असतं आणि इथे ऋषिकेश पुन्हा ऐश्वर्याकडे बघतो आणि तिला पुन्हा तिची खिल्ली उडवतो आणि तो इथे तिला दाखवून देतो की बघितलंस, मला इथे हरवायला आली आहेस, मला राग देण्यासाठी तू आली आहेस, तुमचा पहिलवान घेऊन आली आहेस, पण तू काही कमी माझं करणार नाही, कारण शेवटीला माझी जी प्रॅक्टिस आहे, माझी जिद्द आहे, मुलीचं माझ्यावरती विश्वास आहे, माझ्या बायकोचा माझ्यावरती विश्वास आहे आणि तो त्याने खरा ठरवलेला असतो. इथे जानकी म्हणालेली असते की ऋषिकेश कधीही हरणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायकोचं प्रेम, लेकीची माई आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि जिंकण्याची जिद्दसुद्धा, त्याच्यामुळे ऋषिकेश जिंकणारच. तेव्हा इथे आता ऋषिकेश जिंकल्यानंतर इथे आता दादा म्हणत असतात की बघितलं, आपल्या मुळशीची आण बाण शान ऋषिकेश दादा हे जिंकलेले आहेत आणि आता सेमीफिनाले तर ते जिंकलेले आहेत. आता फायनलमध्ये ऋषिकेश दादा आणि प्रतापराव जाधव यांच्यामध्ये
फायनलमध्ये लढत होणार आहे ती उद्या होणार आहे. लवकरच सगळेजण उद्या मैदानामध्ये जमा व्हा असं आता तिथे सांगितलं जातं, अनाऊन्समेंट केली जाते. ऐश्वर्याचा मात्र खूप जास्त जळफळाट होत असतो आणि सयाजी विखे पाटीलचा सुद्धा. त्यानंतरला आता सौमित्र येतानाच पेढे घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, हे घ्या पेढे घ्या. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, काय रे सौमित्र, कुठे होतास तू? मगापासून तुझी वाट बघते. त्यानंतरला आता सगळ्यांना एक एक पेढा सौमित्राने दिलेला असतो आणि तो म्हणतो की घ्या. जिद्दीने लढणाऱ्या माणसाची जीत झालेली आहे. संघर्षमय माणूस जिंकलेला आहे आणि त्याच्या जिंकण्याचा हा पेढा आहे. तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो, म्हणजे अवंतिका म्हणजे सौमी, अरे कोण जिंकलंय? सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, ऋषिकेश दादा कुस्तीचा सेमीफायनल जिंकलाय. आता तो उद्या फायनलमध्ये सुद्धा लढत देणार आहे. तेव्हा इथे सारंगला सुद्धा आनंद होतो. सारंग म्हणतो, काय खरंच? तर इथे सुमित्राला आधी आनंद होतो आणि लगेच ती चेहरा पाडून बसते. त्यानंतरला आजीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, अख्ख्या घराने त्याच्याकडे पाठ फिरवली असली ना तरी अख्खं गाव त्याच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण गाव मैदानामध्ये आलं होतं त्याचा आत्मविश्वास वाढवायला. मुळशीची आण बाण शान असे दादाला सगळेजण म्हणत होते. त्यानंतरला सौमित्र म्हणतो की हे घे ऐश्वर्या, इकडे ये, इकडे ये, तुलासुद्धा पेढा घे. मला माहिती आहे तू डाएटवरती आहेस, पण तरीसुद्धा हा पेढा घे आणि खा. कारण का, ऋषिकेश दादाच्या जिंकण्याचा हा पेढा आहे. त्याची जीत झाली आहे ना, विजय झाला आहे त्याचा, तेव्हा हा पेढा आणला आहे. तसा तो तुला पचणार नाही, अंगाला नाही लागणार तुझ्या, कारण तू त्याची हारण्याची वाट बघत होतीस ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, उद्या फिनाले आहे, अजून जिंकलेला नाही आहे तो. तेव्हा सौमित्र म्हणतो, तुला असं वाटतं गं? तुला माहिती नाही आहे, मुळशीमध्ये जाऊन कुणालाही विचार की याआधी दादाने किती कुस्तीच्या स्पर्धा जिंकल्यात त्या आणि किती जणांना असं चितपट केलं आहे ते. तू कितीही वाट बघ त्याच्या हारण्याची, तो जिंकल्याशिवाय राहणार नाही, शब्द आहे माझा. त्यानंतरला इथे आता गुलाब खूपच जास्त नाचत असतो. ऋषिकेशचा विजय झालेला असतो तर गुलाबला असं वाटत असतं तोच कुस्तीची स्पर्धा जिंकलाय की काय. तेव्हा तिथे सगुणे त्यांनी म्हणते, अहो काय झालं, तुम्ही काय एवढा आरडाओरडा करताय? तेव्हा गुलाब म्हणतो, अगं आरडाओरडा करू नाही तर काय करू, दादा कुस्तीची स्पर्धा इथे सेमीफिनालेपर्यंत जिंकलेत, आता उद्या फायनल होणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपले ऋषिकेश दादा जिंकणार आहेत. त्यानंतरला सगुणा आता आरडाओरडा करून गावकऱ्यांना लगेच तिच्या घरातून आता जायला सांगते. म्हणते, निघा आत्ताच्या आता, जेवायला आलात का माझ्याकडे? त्यानंतरला आता सगुणा येते आणि म्हणते, काय हो, तुम्हाला काय खूळ लागले की काय? आता जरी ऋषिकेश दादा जिंकले तरीसुद्धा ते 1,00,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, ते ट्रॉफी त्यांना मिळणार आहे. तुम्ही काय एवढा गळा काढताय? तुम्हाला काय एवढा आनंद होतोय? तेव्हा जानकी म्हणते, अगं सगुणा असं काय बोलतेस? अगं आमच्यावरती जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा तू आम्हाला राहायला जागा दिलीस. मग जर तुम्हाला कधी गरज असेल तर ऋषिकेश दादा आणि तुम्ही दोघेही कधी हक्काने आमच्याकडे मदत मागा. आम्ही नाही करणार का तुमची मदत? जरूर करणार. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी, अहो मला सगळं माहिती आहे, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला काही द्यायची गरज नाही आहे, सगळं काही तुम्हीच दिलेलं आहे. तेव्हा इथे गुलाब म्हणतो की चल सगुने चल, अगं काहीतरी गोडाधोडाचं करूया, आधी चल माझ्याबरोबर, आपण घेऊन येऊ. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, हे काय जानकी, म्हणजे अजून आपल्याकडे पैसे आलेले सुद्धा नाही आहेत तर तू लगेच वाटायला निघालीस? तेव्हा जानकी म्हणते, अहो तुम्ही जिंकणार आहात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, 1,00,000 रुपये जिंकणं ही साधी गोष्ट नाही आहे. उद्याचे डाव अजून कठीण होऊन जाणार आहेत आणि तो सुद्धा आता माणूस पेटून उठेलच की. त्यानंतरला ओवी, तू काळजी करू नको, आपणच जिंकणार आणि त्यासाठी तर मी प्रयत्न करणारच. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ते तर होणारच आहे, तुम्ही जिंकणारच आहात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आपण एकदा का जिंकलो ना की आपल्या घरी जाऊ, आपल्या हक्काच्या घरी, तिथे जानकी तुला कोणी काही बोलणार नाही, हो की नाही ओवी? तेव्हा ओवी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे आता दिघे एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात, एकमेकांची मस्करी करत असतात. मात्र इथे आता ऐश्वर्या जळून खाक झालेली असते. ती म्हणते, बघितलं ना डॅडा, म्हणजे ती अवंतिका तर डोक्यात जातेच, ती आणि तो सौमित्र दोघेही म्हणत होते की ऋषिकेश दादा जिंकणार, ही स्पर्धा तेच जिंकणार म्हणून. आता तर मला आहे ना त्या सौमित्राला कधी एकदा घरातून बाहेर काढते असं झालंय डॅड. आता फायनलमध्ये तो ऋषिकेश जिंकणार असं एकदम आत्मविश्वासाने म्हणत होता. आता जर तो खरंच जिंकला तर त्याला ते 1,00,000 रुपये मिळतील आणि मग काय सगळं काही त्यांचं पुन्हा सुरळीत होईलच. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं ऐश्वर्या बाळा, कशाला तू काळजी करतेस? प्रतापराव जाधव आहे ना, तो जिंकणार आहे आणि तो काय करतो माहिती आहे का? त्याला जर वाटत असेल समोरचा पैलवान आता हारणार नाही आहे, मग तो एक पावडर घेतो आणि त्या माणसाच्या डोळ्यात टाकतो.
ती डोळ्यात टाकल्यानंतर समोरच्या स्पर्धकाला काहीसुद्धा दिसत नाही आणि पैलवानाला तो चांगलं चितपट करतो आणि उद्यासुद्धा तसंच होईल. जर ऋषिकेश नाही ऐकला तर त्याच्या डोळ्यामध्ये तो पावडर फेकेल आणि मग त्या समोरच्या पैलवानाला तो चितपट करेल. ऐश्वर्या म्हणते, डॅड जर कुणाला कळलं तर? तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, नाही, कुणाला काही कळणार नाही आणि माझ्यासमोर कुणाची बोलायची हिंमत आहे वय. आणि तसंही तिथे जे पंच बसलं आहे ना ते सुद्धा आपल्याच बाजूने आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कुस्तीचा डाव हा पुन्हा सुरू झालेला असतो. प्रतापराव जाधव त्याचबरोबर ऋषिकेश दादा या दोघांमध्ये आता फायनल लढत होणार असते. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात की आता जिंकणार कोण. पण इथे मुळशीची आणबाण शान जिंकायला हवे अशी लोकांची खूप इच्छा असते. तर इथे आता प्रतापराव जाधव ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर टाकतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की बघितलंस ना, आता तुझा नवरा काही जिंकणार नाही आहे, आत्ताच तो हारल्यात जमा आहे. तेव्हा तो समोरचा प्रतापराव ऋषिकेशला उचलून आता फिरवत असतो, त्याला पाठीवरती आपटायला बघत असतो. तेव्हा ओवीसुद्धा खूप जास्त घाबरते आणि जानकीसुद्धा. तर इथे दोघी आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेले असतात. तर इथे आता येणाऱ्या कुस्तीच्या या फायनलमध्ये नक्की कोण जिंकणार, ऋषिकेश की प्रतापराव जाधव, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर इथे जानकीचा विश्वास जिंकेल की ऐश्वर्याची कट कारस्थानं. तर इथे ऋषिकेश आता पूर्ण जिद्दीने जिंकण्याचा प्रयत्न करेल का, हे बघणं आता खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर इथे सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन अपडेट्स हे बघत राहा. थँक्यू.